महाकाल. आता आम्ही चाललोय लोणावळा. अचानक भयानक प्लॅन झाला, तो लोणावळ्याला जायचं मन झालं. आम्ही बोललो अचानक आता लगेच जायचा विचार चालू आहे. गाडीला चावी लावली की आपला आपण निघालो. ठीक आहे, ठीक आहे. आता बघू त्याला पण कसं जातोय, कुठला रोडनी जातोय, काय जातोय ते तुम्हाला मी दाखवतो थोडं थोडं. आणि डायरेक्ट लोणावळ्यात प्रॉपर व्हिडिओ दाखवतो तुम्हाला. आज पाऊस पण पडला एकदम सुंदर, सिरियस मध्ये त्याच्यात तुम्हाला दाखवतो व्हिडिओ. सिरियस मध्ये ठीक आहे. सिरियस मध्ये अरे बाजार भर नाही. बाजार नाही रे, काहीतरी आहे इथं. बाजार नाही मामा, देवीचं मंदिर आहे. जाऊया. अरे गोंधळ गोंधळ अरे गोंधळ आला ये, गोंधळ मांडीला गंबे, गोंधळ आला ये, गोंधळ आला मांडीला गंबे, गोंधळ आला ये. मस्त वातावरण, एकदम सुंदर वातावरण झालेलं आहे पावसाच्या ह्याच्यात. मस्त डोंगर हिरवेगार वाटतंय. पहिलाच पाऊस पडलाय तरी एवढं एकदम भारी. एक नंबर यार, एक नंबर, एकदम प्रोफेशनल, एकदम प्रोफेशनल बोलतो. रापची रापरूप राप चिल्ली गाडी चालवतोय तर थोडं मला बोल बच्चन भेटलेलं आहे, तर सॉरी गाईज, सॉरी, एकदम सॉरी. इट्स ओके. आता खूप शांत वातावरण वाटतंय, खूप शांत वातावरण. बडे बडे देशों में छोटी छोटी बातें होती रहती है. खूप शांत वातावरण आहे, त्याच्यात मस्त फिरायला. तुमच्या डोक्याचं टेन्शन जे असेल तर इकडे या, सगळं फ्री होऊन जाईल. कधीतरी एक सॅटर्डे संडे फॅमिलीला घेऊन इथे पिकनिकला या फिरायला. आणि थोडंसं पुढे पावसाचं वातावरण मला वाटतंय पूर्ण डगडग डगडग आलेले आहे. आता आम्ही खोपोलीला पोचलो आहे जस्ट करंटली. तिथून पुढे बघू, जर आमचा प्लॅन झाला तर आम्ही एकविराईच्या दर्शनाला पण निघून जाऊ. काहीच बोलू शकत नाही. आमच्या मनावर आहे, आमच्या सगळं मनावरती आहे. आम्ही उठते सुटते पंछी आहोत. हे हात सोडू नकोस. गाडीवर हात सोडू आणि नकोस. खादाडे पंछी आहोत, खादाडे. आम्हाला खायला लय लागतं. समोरचा व्ह्यू बघा किती मस्त आहे, सुंदर व्ह्यू आहे. म्हणजे त्यांना आता भाई असं वाटतं. महाराजांचा फेटा बघा किती छान बनवलेला आहे. कमान त्यांची खूप छान, अप्रतिम. हे डिलीट कर दे, बोलाव. कशा सायकली लटकवल्यात बघा गाडीच्या पाठी. कोणतरी सायकलिस्ट असावे या हॉबी रायडर असावे. हा सिद्धू, हे बघ, याची चेन HP ची गाडी आहे. HP म्हणजे सिद्धू, हा. ही अशीच होती ह्याच्यामध्ये आलेली तेव्हा. फक्त ती मेहंदी कलर होता त्याचा. भाई अपनी पहचान आणि कंपनी वेगळी होती. असं HP म्हणजे खोपोली नगर परिषद आपले स्वागत करीत आहे. स्वागत. चिकन बार HP कोणतं स्टेट आलं? हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशचे आहे. हा. मग कुठे इकडे पांढरा आणि इकडे ट्रेनिंग करायला आले लोक. आणि मॉन्टर आहे चालवून पुढे. ते- म्हणजे सायकलिस्ट नाही. आता घाटाची सुरुवात चालू झाली आहे. या घाटाची व्हिडिओ, हा घाटाचा स्पॉट आहे. घाट चालू कर. इथून घाटची व्हिडिओ चालू आहे. घाट चालू कर. आता पाठचा आवाज थोडा इग्नोर करा मित्रांनो. हा खरा आता आपला हा घाट चालू झाला. वळणी नागमोडी रोड बोलतात त्याला. खूप सारे वाकडे तिकडे वाकडे तिकडे वळण आहे, त्याला बोलतो ना खंडाळ्याच्या घाटात गाडी गेली शेतात. असं आहे का? नको नको. खूप छान वातावरण आहे, खूप छान हिरवगार, सगळं गप्पे वातावरण. रम्य वातावरण आहे. या साईडला फॉग बघू शकता तुम्ही. दुपारचे 12:30 वाजले आहेत आता. त्या 12:30च्या वातावरणात किती छान वातावरण आहे बघा. थंडगार, शांत एकदम. न गरमी न काय, कुणाचं न टेन्शन. एकदम सुंदर वातावरण आहे. लोणावळ्याच्या घाटामध्ये बघा किती छान सुंदर असे क्रिकेटचं ग्राउंड बनवलेलं आहे. त्याच्यात आपले मंकी
म्हणजे माकड. किती छान वाटतात बघा बसलेले. त्याची पिल्लं बघा, बाळ किती छोटे छोटेसे आहेत. घाटात थांबलो आपण वडापाव खायला. लोणावळ्याचा सगळ्यात सुंदर वडापाव. जेव्हा आम्ही सायकलिंग करायचो तेव्हा आमचे वडील आम्हाला इथे घेऊन यायचे आणि आम्ही इथे वडापाव खायचो. खूप छान वडापाव आला. निसर्ग स्नॅक्स. वर चढाल ना तुम्ही तर चढाल तर पहिल्याच याच्यात तुम्हाला पत्त्यात वडापाव दिसतील. खोपोली टाटा डॅम, सायमर फेमस वडापाव, निसर्ग स्नॅक्स. लोकेशन कुठे आहे थोडीशी माहिती देऊ शकता का? मी देण्यापेक्षा पब्लिक तुम्ही बघताय त्या हिशोबाने पब्लिकला माझ्या वडापावची टेस्ट आवडते म्हणून पब्लिक बाकीचे सगळे दुकान सोडून आपल्याकडे येतात. पब्लिक म्हणजे आमचे वडील येते तेव्हा सायकलिंग करायचे. हां. सायकलवाले तुमच्याकडे खूप थांबतात बरोबर. तर ते सायकलवाले असल्यामुळे आम्ही पण स्वतः सायकलिस्ट आहे. तर आम्ही इथे थांबलेलो आहे. तर आम्हाला चौथं माहिती आहे. पण तुम्हाला इथे या दुकानात किती वर्ष झाले? आता मला मी 95 पासून करतो. 95. 95 पासून 30 वर्ष करतोय. 30-34 वर्ष. 34 वर्ष ह्या स्पॉटवरती झाले. आणि एक्झॅक्ट लोकेशन सांगा ना. लोकेशन कुठे आहे? टाटा कॅम्प सायमार खोपोली नियर पोस्ट ऑफिस. भैया आप कितने साल से इधर आ रहे वड़ा पाव खाने के लिए? पहली बार. कैसा लगा टेस्ट तुमको? अच्छा है. अच्छा है ना. कैसा बोले तो? मस्त पाऊस चालू झालेला आहे. पाऊस आता सध्या बारीक 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 पाऊस चालू होणार आहे. हिरवगार वातावरण. मस्त पाऊस एकदा चालू झाला मग तुम्ही बाहेरचं रम्य आणि वातावरण असं बघा. सगळीकडे धुकाच दिसणार आहेत तुम्हाला मस्त. आणि आता आम्ही लोणावळा मध्येच कुठेतरी थांबणार आहोत. आत्ताच आम्ही आलो भावाचा वडापाव खाऊन. वडापाव खूप छान निसर्ग होता. वडापाव खाऊन. अरे यार वडापावची टेस्ट एकदम भारीच. पण सिद्धूला भारी भेटला. बा कितने दिन से आ रहे हो तुम्ही तर? अरे माझे पहिल्या दिने. असेच काढायचे व्हिडिओ भावा. हा मला वाटून बोलले ना बा अरे बोल काय बोल आम्ही अरे पहिलाच दिन आहे. रिक्षा बघा रिक्षा बघा रिक्षा रिक्षा बघा रिक्षा. इथे खूप वाकडी तिकडी वळण आहेत. वाकडेला तिथं जाम ठोकल्या त्या रिक्षाला कोणीतरी. तर त्याच्यात आरामात चालवा. ओव्हरटेक प्लीज करू नका. सावकाश जावा आणि सावकाश या. आणि घाटात जाताना हे मंदिर लागतं. खूप शिखरोबा. सुंदर मंदिर आहे. देवस्थान आहे शिक्रोबाचं मंदिर. शिखरोबा मंदिर. इकडे आल्यानंतर निवांत एक साईडला गाडी अशी थांबवून वायफर फिरव. मस्तपैकी दर्शन करून जावा. खूप छान मंदिर आहे हे. खूप म्हणजे खूप छान अप्रतिम मंदिर आहे. ही मंडळी बोलो शिखरोबा बाबा की बोलो जय. शिखरोबा बाबा की जय. आपण लोणावळ्याच्या घाटात सिनेरी बघा. सिनेरी एकदम सुंदर सुंदर व्ह्यू. तुमच्यासाठी सगळ्यात पहिल्या पावसात इकडे आलो. अजून असेच प्रयत्न करेन. असेच चांगले चांगले व्हिडिओ तुम्हाला दाखवायचे. स्पॉट बघा कसा. फक्त इथे येताना मंडळी मित्रांनो तुमची गाडी आहे ही व्यवस्थित पार्किंग लावा. कारण तुम्ही वाकडी तिकडी पार्किंग लावल्यामुळे इकडे ट्रॅफिक होण्याचे चान्सेस खूप आहेत. व्ह्यू बघा. आज संडे असल्यामुळे फुल ट्रॅफिक, फुल जाम, फुल पब्लिक आलेली आहे.
व्ह्यू बघा व्ह्यू. दुपारचं 12:30-1 झाले तरी फुल दुःख. तुम्हाला धबधबा दिसत असेल तर थांबा झूम करतो. हा लोणावळ्याचा वॉटरफॉल खूप वरून आहे, खूप वरून तो चालू आहे. बघा, इथून चालू आहे पूर्ण असा खालपर्यंत आला. खूप सुंदर असं दृश्य आहे. नक्की पावसाळ्यात लोणावळ्याला खूप भारी वातावरण, अप्रतिम. जास्त खाली नाही बघू शकत आपण. सगळं त्या साईडला बंगलो, फॉग असल्यामुळे सगळं तुम्हाला ब्लर दिसेल. किती सुंदर आहे बघा. तुम्हाला फॅमिलीला घेऊन त्या पार्टी करायची असेल, बिंदास इथे येऊ शकता. आता आम्ही निघालोय दुसऱ्या स्पॉटवर. त्या स्पॉटचा व्ह्यू तर तुम्ही काढलाय, तो तुम्हाला दाखवतो. फॅमिली मेंबर्स खूप आलेत आज, खूप अतिप्रमाणात, आणि ट्रॅफिक पण खूप जाम आहे. आलात तर सकाळी लवकर या. मस्त व्ह्यू आहे, बघण्यासारखा व्ह्यू आहे. आता आम्ही खालच्या स्लोपच्या व्ह्यूला झालो. तिथे थोडंसं मका, मॅगी काहीतरी खाऊ. आणि जे पेरू आहेत ना, ते पेरूच्या आतमध्ये ना लाल कलरचे पेरू आहेत. हे काहीतरी वेगळेच पेरू आहेत. ये कुछ तो अलग ही ये तो कुछ अलग है. वो तुमको दिखाता हूँ. कुछ अलग नहीं है भाई, कुछ अलग ये है. सब दिखा हुआ है. लाल पेरू. मस्त वातावरण आहे. पूर्ण फॉग झालाय. बारीक पाऊस येतोय, एकदम बारीक. आता आम्ही त्या स्पॉटवर थांबू, तुम्हाला दाखवू पेरू, मॅगी, मक्का. तुमच्याकडेच खाऊया ना. खायची सगळी सोय आहे इकडे लोणावळ्याच्या स्लोपमध्ये. खायची सगळी सोय आहे. गोळा, पाणीपुरी, आंबा, मक्के. हा व्ह्यू बघा, व्ह्यू फुल फॉग. सगळे दुकानवाले तुम्हाला दाखवतो. आपण खावा हे बॉइल्ड कॉर्न. ऑइल कसा मका? 50. आणि भाजलेला 50. इसको ऐसा फ्राई करेंगे और खाएंगे. द्यायचं का? हो करा ना. 4 करा. गूगल पे केलं नका मोठे मोठे घ्या, बारके नका घेऊ. कुठं बारके. आता व्हिडिओमध्ये येत आहे. या काकांकडे उतरल्यानंतर बघा असा स्लोप आहे. या स्लोप नंतर या काका आहेत मक्केवाले. त्या मक्केवाल्या काकांकडे या. मक्केवाले काका तुमचं 50 रुपये. आणि ते कसं? तुमचं नाव काय हो? दोन्ही पण 50. नाव निलेश. नाव काय? निलेश. गणेश.
छोटी आहे छोटी. आमच्या चॅनलवरून जो कोणी येईल त्यांना डिस्काउंट द्या फक्त. माझ्या चॅनलवर कोणी येईल त्याला डिस्काउंट देणारच काका. त्यांनी आधीच सांगितलं 50 रुपये फिक्स अमाऊंट, नो डिस्काउंट. कारण का मेहनत पण खूप आहे बघा. कसे टपाटप आवाज येतात बघा. मके फुटायचे आवाज. त्यांच्याकडे पैसे येतं का? ही आमची फॅमिली. हॅलो गाईज, हाव आर यू? हा हा हा. गरम 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 गरम. थँक्यू काका एवढं चांगलं देण्याबद्दल. हां हां, खूप छान. थोडंसं खाऊन घेतो आणि परत तुमच्यासाठी भेटतो.